Go. अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची मुदखेड येथे बदली झाल्यामुळे निरोप समारंभ व नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी जगदीश दळवी यांचा स्वागत सोहळा तसेच शहरातील MBBS परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे आयोजन। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ वैशालीताई देशमुख, उपनगराध्यक्ष मुक्तेदर खान पठाण, माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, गटनेते बाबूराव लंगडे, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, नगरसेवक सोनाजी सरोदे, शहबाज बेग, नामदेव सरोदे, सलीम कुरेशी, नगरसेवक प्रतिनिधी डॉक्टर विशाल लंगडे, गाजी काजी, व्यंकटी राऊत, मुसफिर खतीब, शेखरी जवान आदी उपस्थित होते। नगरपंचायतीच्या वतीने MBBS परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सत्यम अंबादास मुदखेडे, कृष्णा दत्ता वापटकर, शिवम अंबादास मुदखेडे, विनायक वापटकर या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला। तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक प्राध्यापक विशाल प्रवीण कामारीकर, डॉक्टर प्रवीण कामारीकर यांचा नगरपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला। निरोप, स्वागत व गुणगौरव सोहळा या त्रिवेणी कार्यक्रमात मुख्याधिकारी शैलेश फडसे, कांचनताई शैलेश फडसे यांचा यथोचित सत्कार करून आठवणींना उजाळा दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, महानगर अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष फिरदोस हुसेनी, माजी उपनगराध्यक्ष राजेश्वर शेटे, माजी उपनगराध्यक्ष मुसफिर खतीब, लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे, सय्यद हमीद अली, अभियंता स्वप्नील जाधव, अधीक्षक श्रीमती टीकार मॅडम, अश्विनी तम्मलवार। अर्धापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची मुदखेडला येथे बदली झाल्यामुळे तसेच नव्याने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून जगदीश दळवी हे रुजू झाल्याने नगरसेवक शेख जाकीर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला। यावेळी मित्रमंडळी उपस्थित होते। निरोप, स्वागत व गुणगौरव सोहळा या त्रिवेणी कार्यक्रमात मुख्याधिकारी शैलेश फडसे, कांचनताई शैलेश फडसे यांचा यथोचित सत्कार करून आठवणींना उजाळा दिला। यावेळी माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोडे, महानगर अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, ज्येष्ठ पत्रकार ओमप्रकाश पत्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, पत्रकार संघाचे अध्यक्ष गोविंद टेकाळे, अजमो जिल्हाध्यक्ष विलास साबळे, शहराध्यक्ष योगेश हाळदे, शहराध्यक्ष साबेर शेख, शहबाज खान पठाण, पांडुरंग कड, गोपाळ पंडित यांच्यासह अनेकजण उपस्थित होते। या कार्यक्रमास अर्धापूर शहरासह तालुक्यातील अनेक अधिकारी व विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नगरपंचायतचे मुख्य अधिकारी शैलेशजी फडसे व तसेच नव्याने रुजू झालेले मुख्य अधिकारी जगदीशजी दळवी यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या। कुठेतरी सन्मान व्हावा, सत्कार व्हावा। शैलेशजी फडसे सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंतांचा या ठिकाणी सन्मान होतच आहे। तर विचार मंचावर या सर्व संयुक्त कार्यक्रमाच्या अध्यक्षा या नगरपंचायतच्या नगराध्यक्षा आदरणीय वैशालीताई देशमुख, या नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मुक्तेदर खानजी पठाण साहेब, या अर्धापूर नगरपंचायतचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी जगदीशजी दळवी सर आणि ज्यांच्या आपण निरोप देणार आहोत असे आदरणीय फडसे सर, त्यांच्या पत्नी आदरणीय ताई शिवम मुदखेडे, विनायक वापटकर आणि या सर्वांना एक मार्गदर्शन देणारे आमचे गुरुजन वर्ग की ज्यांनी त्यांना घडवलं त्या या ठिकाणी त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत झालं। हे सर्व करत असताना एक 3 वर्षाच्या कार्यकालामध्ये सरांचा जो सहवास मला लाभला, जेणेकरून पहिल्या प्रथम निवडून आलो आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी संधी नगराध्यक्षपदाची मला दिली आणि नगराध्यक्ष झाल्या सरांसोबत जवळीकता निर्माण झाली। ते पण एक शिक्षक आणि मी पण शिक्षकी पेशातून राजकारणात आलेला एक कार्यकर्ता साहेबांचा। तर या जवळीकतेमध्ये काम करत असताना सरांचा स्वभाव, काम करत असताना सरांचा काम करण्याची लवकर, ते काम कसं करावं, त्याच्या बारीक सारीक टेक्निकल जे अडचणी असतात ते कशा पद्धतीने कराव्यात
हे सरांकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. एक अधिकारी म्हणून नाही तर एक मित्र म्हणून, एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी खूप माझं मार्गदर्शन केलं, जे की मला कोणताही प्रशासनाचा किंवा अध्यक्ष म्हणून जे काही अनुभव पाहिजे ते कोणताही अनुभव नव्हता. पण सरांच्या सहवासात आल्याच्या नंतर एक राजकीय पटलावर सगळ्या नगरसेवकांना घेऊन किंवा सर्व टीम चालवत असताना जे करावं लागतं ते सर्व सरांच्या मार्गदर्शनाखाली खूप सोपं गेलं. खूप अशा अनुभव आहेत की सरांनी खूप चांगल्या गोष्टी, जे की आपण जर बघितलं आता सगळ्यांनी उल्लेख केला, पाणी पुरवठ्याचा असेल, पाणी पुरवठा आपल्या इथे टँकरनं पाणी लागायचं, पण सरांनी त्याच्यातून मार्ग काढून एक चांगल्या पद्धतीनं ती आपल्याला लवकरात लवकर नळ योजना, प्रत्येकाच्या घरी नळ कसा देता येईल हे सरांनी शोधून काढलं आणि सगळ्या नगरसेवकांना घेऊन माझ्यासह आम्ही मीटिंग लावून त्या पद्धतीनं करता येईल असं सरांनीच या ठिकाणी ते काम PSM मंजूर झाल्या. पण मंजूर होत असताना आपल्या अर्धापूर शहरासाठी जागा नव्हती. मग ती जागा आपल्याला अवेलेबल करण्यासाठी सरांनी खूप प्रयत्न केले आणि 3 जागी जी की या ठिकाणी खाल्लेला आहे. अशा पद्धतीनं सर नांदेडला DPO असताना आपल्याला अर्धापूर शहरासाठी वैकुंठ रथाचं एक केलं. आपल्याला 10 वाहनं सरांमुळे आपल्याला मिळाली, जे की आपल्या स्वच्छतेमध्ये आपल्याला भर पडतात. आणि व्यापारी संकुलाचं सुद्धा ज्या ठिकाणी आपल्याला ओपनिंग करायचं त्याच्यासाठी आपल्याला बऱ्याचशा क्रिटिकल ऑफिशियली प्रॉब्लेम होते, ते सुद्धा सरांनी सॉल्व्ह केलं. आता ते व्यापारी संकुल सुद्धा जाण्याच्या याच्यामध्ये आहे. आज आपण जर बघितलं तर सार्वजनिक एक स्मशानभूमी आहे की जे सरांनी म्हणजे गॅसवर येणाऱ्या काळामध्ये जळताना झाडं तोडण्यासाठी खूप अडचणीचं होणार आहे, तर त्यांची सुद्धा सोय सरांनी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने एक चांगली स्मशानभूमी जी की गॅसवर चालते ती सुद्धा साहेबांच्या नेतृत्वामध्ये, साहेबांच्या याच्यामुळे आज आपल्याला पूर्णत्वास होत आहे. तिचं काम पूर्ण होत आहे आणि काही दिवसातच ती चालू होणार पण आहे. आणि आपण आताच बघितलं तळ्याचा उल्लेख सगळ्यांनी केला. खूप असं चांगलं तळ आहे जे महाराष्ट्रामध्ये अप्रतिम असं एक चांगलं सुशोभीकरण तळ्याचं काम सरांनी त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक 8 ते 10 दिवसामध्ये त्या ठिकाणी चक्कर मारायचो. सर बारीक सारी गोष्ट सांगायची, हे इथं झाडायला पाहिजे, हे इथं पाहिजे, हे इथं पाहिजे, प्रत्येक वेळेस. कारण एवढं बारकाईनं सरांचं लक्ष राहायचं त्या ठिकाणी, म्हणजे त्यांच्या या बारीक लक्ष असल्या कारणाने आज आपलं तळ खूप चांगलं सुशोभीकरण त्या ठिकाणी होत आहे. त्यानंतर आपण जर बघितलं बाजारासाठी खूप अडचणीचं होतं, ते बाजारासाठी सरांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह आता झालेलाच आहे सगळ्यांच्या. ज्यावेळेस पहिल्या प्रथम आमची मीटिंग झाली त्यामध्ये पहिला मुद्दा सर हाच होता की अभ्यासिका करायची, पण ते 3 वर्षामध्ये काय आम्हाला शक्य झालं नाही. पण आता त्याचं बरंचसं काम झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये निश्चित तुमच्या कार्यकालात होईल. पण ते सुद्धा काम सरांचं खूप ड्रीम प्रोजेक्ट आहे अभ्यासिकेचा, कारण सर स्वतः अधिकारी असल्या कारणाने ते एक अभ्यासिका अर्धापूरमध्ये व्हावे. आणि अर्धापूर शहर हे एक आपल्याकडं सुबत्ता खूप आहे, शेती चांगली आहे, चांगल्या पद्धतीनं आपल्याकडे पैसा आहे, पण आपल्याकडे शिक्षणाचा अभाव आहे. तर ते एक सरांनी हेरून सगळं आपल्या शहराचं बघितलं आणि चांगली अभ्यासिका या ठिकाणी निश्चितच होणार आहे. आपलं जे सभागृह आहे जुनं, त्या सभागृहामध्ये आमचा ठराव झालेला आहे. त्या ठिकाणी अभ्यासिकेचं पण काम थोड्या दिवसामध्ये होईल. त्यानंतर पुतळ्याचा प्रश्न पण सरांनी मार्गी लावला. याच्यानंतर उर्दू शाळेचा खूप मोठा प्रश्न आहे, अगोदर झाली होती, पण डेप्युटेशन विकासाचा जे रणगाडा चालू आहे किंवा जे विकास खूप चांगल्या पद्धतीने शहराचा चालू आहे, निश्चितच दळवी सर त्यांना न्याय देतील हे सांगायची गोष्ट नाही, कारण ते सुद्धा आपले चांगले मित्र आहेत. आणि दळवी सरांना सुद्धा या नवीन बॅचमेंट असल्यामुळं त्यांना कामाचं त्यांना सुद्धा खूप अनुभव येईल, पुन्हा ते काम चांगलं करतील. निश्चितच आपल्याकडून आशा आहे सरांना जाता निरोप देताना. खरं म्हणजे सरांचा खूप चांगला अनुभव माझ्या पाठीशी आहे. जाताना एकच शेअर म्हणतो, कारण आता जास्त बोलायचं म्हणजे मन दाटून येतंय, त्यामुळे एक शेअर म्हणतो आणि थांबवतो. दस्तूर है जमाने का यह पुराना, लगा रहता या आना और जाना, रहो जा अपनी छाप ऐसे छोड़ जाना, हर कोई गुनगुनाता रहे अपना ही तराना, अपना ही तराना. मला तू खूप शुभेच्छा देतो. सरांना वाचनाची आवड आहे, त्यामुळे एक
सरांना आपल्याला पुस्तक या ठिकाणी भेटरूपी दिलं तर वाचनाच्या बाबतीत सरांचा खूप वाचन आहे आणि शाळेच्या बाबतीत अभ्यासाच्या बाबतीत आणि सर्व सरांचे शिक्षक असल्यामुळे सरांची मित्र कंपनी सुद्धा त्यामध्येच आहे. सरांना पुन्हा एकदा आपल्या भावी आयुष्यासाठी सर शुभेच्छा देतो आणि एक विनंती करतो की आमच्या अर्धापूर जरी तुम्हाला आम्ही निरोप देत असलो तरी पण ही नगर पंचायत तुम्हाला आम्ही सोडणार नाही. कोणतंही काम असो तरी ते आपल्याला पूर्ण करावं लागेल. दळवी सरांच्या माध्यमातून दळवी सर आपल्याला सुद्धा असं वाटू लागेल सरांना आम्ही बोलतो तुमच्याकडून पण अपेक्षा आहे. खूप आमचे नगरसेवक टीम खूप चांगली आहे, खूप सगळे कोऑपरेटिव्ह आहे. गावामध्ये शहरामध्ये सुद्धा खूप चांगले लोक आहेत. तर या पद्धतीनं खूप चांगला विकास या माध्यमातून निधी या शहरासाठी आहे. निश्चितच आपण या ठिकाणी त्याचा सदुपयोग करून एक शहर चांगलं शहर अर्धापूर चांगलं शहर म्हणून नावारूपाला आणू एवढंच या प्रसंगी बोलतो. पुन्हा एकदा सरांचं दळवी सरांचं स्वागत करतो आणि सरांना निरोप देतो. आपल्या भावी आयुष्यासाठी आपल्या परिवारासाठी पूर्ण शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज.